आज राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा दिवस आहे। प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत आता खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा केली जाणार आहेत। भरपूर दिवसापासून ज्याची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती तो क्षण आता आला आहे। सरकारने पीक विमा योजनेसाठी 6,600 कोटी रुपयांचा एकूण निधी मंजूर केला असून आतापर्यंत 6,584 कोटी रुपये वितरित केले आहेत। आता उरलेला 2,300 कोटींचा अंतिम हप्ता देखील लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आज ऐतिहासिक घोषणा करत सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। गेल्या अनेक महिन्याभरापासून रगडलेला हा निधी आता मुख्यमंत्र्यांच्या थेट हाताने हा निधी वितरित केला जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून। त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। निधीची तरतूद तर म्हणजेच की मंजूर तर खूप आधीच या ठिकाणी झाला होता, परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे वितरण होत नव्हते। आता तो शुभ दिवस आला आहे आणि खऱ्या अर्थाने मुहूर्त लागला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यात आता निधी जमा होऊ लागला आहे। आता ऐका शेतकरी बांधवांनो, सरकारने या पीक विमा वितरणासाठी 11,000 कोटींचा विशेष निधी बँकांकडे विशेष म्हणजे दिला आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली आहे। म्हणजे स्पष्टपणे सांगायचे झाले, जर या 10 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यामध्ये तुमचा राहता भाग असेल तरच तुमच्या खात्यात आज खऱ्या अर्थाने निधी जमा होईल। बाकीच्या शेतकरी बांधवांचे काय होणार तर चिंता करू नका। पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांची यादी लवकरच जाहीर करण्यामध्ये येणार आहे। ती यादी येताच तुम्हाला आमच्या लोकसेवा 24 तास चॅनलमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अशाच योजनांविषयी पीक विमा अपडेट अशा सर्व काही अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर चला पाहूया आता सविस्तर अपडेट। आता पहा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 2022 पासून तर 2024 पर्यंतचा संपूर्ण रखडलेला विमा निधी आणि त्यासोबत सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे एकंदरीतरित्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता नियमितपणे येत असतो त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नियमितपणे पीक विमा देखील जमा होणार आहे। हे लक्षात ठेवा, केवळ या जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांना लाभ मिळणार ज्यांचे बँक खाते पूर्णपणे सक्रिय आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांनी पूर्ण कागदपत्रे आवश्यकपणे पूर्णपणे केले आहेत अशा शेतकरी बांधवांना या पहिल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की 10 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। 23,000 रुपये इतका मोठा निधी एक हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर चला पाहूया आता जिल्ह्यांची यादी। तर नंबर 1 वरती आहे लातूर। लातूर मधील जर शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुम्हाला पीक विम्याची आतुरता संपलेली आहे। आता तुम्हाला देखील हेक्टरी 23,000 रुपये इतका पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेचा म्हणजेच की पीक विमा रक्कम नेमकी कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर नाशिक मधील जर शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण पीक विमा रक्कम जमा कधी होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला देखील प्रतीक्षा करण्याची काही गरज नाही, तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर नांदेड मधील सुद्धा शेतकरी असाल तर तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे।
त्यानंतर पालघर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मधील सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर सातारा, सोलापूर ह्या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, वाशिम आणि सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.